इचलकरंजी शहरालगत असलेल्या चंदूरमधील मेंढपाळ सिंधू पुजारी यांची बकरी किरणकुमार पाटील यांच्या शेतात बसवली होती। बुधवारी रात्री या शेतात रस्त्याकडेला लोखंडी जाळीमध्ये बकऱ्यांची पिल्लं ठेवली होती। भटक्या कुत्र्यांनी त्या लोखंडी जाळीवरील कागद हटवून चारा घालण्यासाठी सोडलेल्या जागेतून आत घुसून पिलांवर हल्ला चढवला। या हल्ल्यात 6 पिलांचे लचके तोडून कुत्र्यांनी त्यांचा बळी घेतला। मेंढपाळ तळावर परतल्यानंतर ही घटना उघडकीला आली। घटनास्थळी जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य मारुती पुजारी, ललिता पुजारी आदींनी भेट दिली। तसंच वनपाल संजय कांबळे, पशुवैद्यकीय अधिकारी मनीषा चाफेकर यांनीही घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। चंदूर परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात बकऱ्यांच्या पिलांचा बळी जाण्याची ही 4थी घटना आहे। वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होतीये।